ಮುಂದಿನ ವೀಕ್ಷಕವನ್ನು ಕೊಡಡೆಗೆ ಸ್ಟಾರ್ ನವಾಜ್ ಕೃಷ್ಣ ಅವರಿವರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇದಿಕೆಗೆ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಸರ್. ತಮಗೆ ಆತ್ಮೀಯ ಆಧಾರದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ NFC ಅಂಗರಗೊಂಡ ವಿರುದ್ಧವಾಗಿ KYC ಕಾಟಿಬಲ್ಲ ತಂಡಗಳ ಮಧ್ಯೆ KYC ಕಾಟಿಬಲ್ಲ ತಂಡ ಅದೃಷ್ಟದ ನಾನಿಸಿಮೆಗಿಂದ ಗೆದ್ದುಕೊಂಡು ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಆಯ್ದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಆರಂಭಿಕ ದಾಂಡುಗಾರರಾಗಿ ಸಲೀಂ ಅಲ್ತಾಫ್ ವಾಲ್ಪಾಡಿ ಅವರ ಆಗಮನವಾಗ್ತಾ ಇದೆ. NFC ಅಂಗರಗೊಂಡಿ ತಂಡದ ಪರವಾಗಿ ದಾಳಿಗಾರಿಕೆ ಭಾಗಕ್ಕೆ ನೋಡೋದಾದರೆ KYC ಕಾಟಿಬಲ್ಲ ತಂಡದ ಸಲ್ಮಾನ್ ಚಮ್ಮೂರ್ ಅವರ ದಾಳಿಗಾರಿಕೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದೆ. ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ. ಸ್ಟಾರ್ ನವಾಜ್ ಕೃಷ್ಣ ಅವರಿಗೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. बहुत बहुत धन्यवाद मजीद मल्लूर। पिछले मैच के मैन ऑफ द मैच पुरस्कार पर भाजन हुए खिलाड़ी सवाद एवरस्टार चौकाबेटू, कृपया आप स्टेज पर आकर अपने मैन ऑफ द मैच पुरस्कार प्राप्त करें। सवाद एवरस्टार चौकाबेटू। तो मैच नंबर 9 आरंभिक दिन के KYC काटीपल्ला और NFC अंगरगुंडी दोनों बराबर की टक्कर लेने लायक टीम है। एक तरफ KYC काटीपल्ला यूथ काउंसिल और दूसरी तरफ है NFC क्रिकेटर्स अंगरगुंडी। अब तो समय 5:40:30 है। तो इस सुबह के मौसम में भी दर्शकों की संख्या आपको मैदान पर कम लगेंगे और ऑनलाइन पर भी, लेकिन जितने भी दर्शक इस मैच के साथ जुड़े हैं, हम यकीन के साथ कह सकते हैं कि आखिरी गेंद तक वो बिल्कुल अपने जगह से नहीं हिलेंगे, क्योंकि ये दोनों टीम 7 ओवर के इस 42 गेंदबाजी पर और दूसरी तरफ 42 गेंद दूसरी इनिंग्स पर 42 और 42 84 गेंद भी इस तरह से देखने को मिलेंगे कि इस मैच को देखने के बाद कहेंगे कि मैच हो तो इस तरह से। पिछले मैच भी आपने देखे हैं नजर 9th ब्लॉक और एवरस्टार चौकाबेटू के बीच। पहली इनिंग्स पर हमने आपसे कहा था कि नजरअंदाज मत कीजिए किसी भी टीम को, नजर 9th ब्लॉक हो या एवरस्टार चौकाबेटू। आजकल के खिलाड़ियां अगर आप निजी क्रिकेट के साथ उनके प्रदर्शन दिखाते हैं तो बड़े बड़े टीमों के साथ फलितांश बदलने के साथों साथ हमने देखे हैं ओवर की समाप्ति। आरंभिक ओवर के समाप्ति के बाद सलमान चमू काटीपल्ला परिसर के
गेंदबाजी के लिए ये एक बेहतरीन रोशनी है। पिछले 4-5 सालों से इनकी गेंदबाजी की हर एक नैया को हमने देखे हैं। विश्वसनीय गेंदबाजी के साथों साथ काटीपल्ला प्रदेश में तो जितने भी प्रीमियर लीग वहां पर अब तक बन चुके हैं, उन प्रीमियर लीगों पर सलमान चम्मू की शामिलाती के लिए, टीम पर खरीदने के लिए फ्रेंचाइजी के मालिक सलमान चम्मू की तरफ ज्यादातर भाव खर्च करने पर निश्चित रूप से तैयार खड़े थे, क्योंकि सलमान हमेशा अपनी गेंदबाजी को न्याय दिया है और अपने ऊपर विश्वास रखे हुए मालिकों के लिए वरदान बने हैं सलमान चम्मू की गेंदबाजी। और आज एनएफसी अंगरगुंडी के खिलाफ केवाईसी काटीपल्ला के किरदार निभाते हुए आरंभिक ओवर पर केवल 5 रन के अपनी गेंदबाजी दिखाने के बाद अब दूसरी ओवर को लेकर आए हैं कादर, काटीपल्ला परिसर के और एक जबरदस्त ऑलराउंडर, लेफ्ट हैंडेड मल्टी टैलेंटेड गेंदबाज। अब देखना है कि सलमान के ओवर के बाद कादर अपनी जिम्मेदारी किस तरह से निभाते हैं। अल्ताफ वालपाड़ी स्ट्राइक पर। पिछले मैच पर अल्ताफ वालपाड़ी की बल्लेबाजी देखने के लिए बड़ी संख्या के दर्शक इस मैदान के साथ जुड़े थे, लेकिन पिछले मैच पर अल्ताफ वालपाड़ी हमेशा की तरह अपनी बल्लेबाजी नहीं दिखा पाए। बिना छक्के से मैदान से वापस लौटना यह अल्ताफ के लिए शोभा नहीं है अंडरआर्म क्रिकेट में। और 90% मैच पर अल्ताफ एक छक्का के अनुभव दिखाकर ही मैदान से वापस लौटे हैं। तो अब इस मैच पर देखना है कि आरंभिक इनिंग्स पर एनएफसी अंगरगुंडी के साथ जुड़ते हुए अल्ताफ वालपाड़ी और सलीम रनों की संख्या कितनी जुड़ाते हैं, क्योंकि केवाईसी काटीपल्ला आज तो काफी मजबूत लग रहे हैं इस श्रृंखला में। कादर 2 गेंदों पर 1 रन खर्च करने के बाद अपने ओवर की तीसरी गेंद, लगातार गेंद को जमीन पर टपकाने के बाद गेंद को उठाकर 3-4 कदमों के इस्तेमाल, अच्छी गेंद और मिड विकेट के एरिया पर खेले चम्मू, हाथ से फिसले गेंद लेकिन फिर भी बेहतरीन फील्डिंग। ऐसे नजारे में ज्यादातर हमने दूसरे रन के साथ देखे हैं बल्लेबाजों को, लेकिन लाइन के करीब तक गेंद पहुंचने के बावजूद भी सलमान के हाथ से फिसल चुके थे गेंद। दोबारा जब सलमान गेंद को उठाकर वापस किए तो बल्लेबाजों के साथ वो दूसरी रन की योजना नहीं नजर आई। अल्ताफ वालपाड़ी अब स्ट्राइक पर, कादर की गेंद और इस बीच गेंद को उछाल कर खेले। अब देखना यह है कि गेंद कहां पर टिपक आए हैं। छह रन के इजाफा यहां पर अल्ताफ वालपाड़ी। यह हमेशा वाली बात है अल्ताफ वालपाड़ी की बल्लेबाजी पर, लेकिन मेरी मानना यह है कि जिस तरह से अल्ताफ वालपाड़ी के सिक्सर हमने देखे हैं, वो आवाज, वो शक्ति नहीं नजर आए। जब गेंद के साथ अपने बल्ला जुड़ाते हैं तो उस जुड़ने की समय पर निकलने वाली वो शब्द ही काफी मनोरंजनदायक होते हैं सुनने पर, और देखने पर वो छक्का। और ये इसमें दम है। हम ऐसे सिक्सरों के बारे में कह रहे थे अल्ताफ वालपाड़ी के। ऊंचाई, लंबाई, आवाज, क्या जबरदस्त छक्के कहने होंगे यहां पर। आखिरी गेंद, शुरुआत की ओवर पर केवल 5 रन सलमान चम्मू की गेंदबाजी पर। दूसरी ओवर महंगी साबित होते हुए 2 सिक्सर अब तक लग चुके हैं। और दूसरी ओवर की आखिरी गेंद पर एक सिंगल रन वाइड मिड विकेट के एरिया पर गेंद को खेलने के बाद ओवर की समाप्ति। दूसरी ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 20 रन 20।
तीसरी ओवर की प्रगति एनएफसी अंगरगुंडी और केवीसी काटीपल्ला। शुरुआत की बल्लेबाजी एनएफसी के पक्ष पर निकल आए और आरंभिक जोड़ी सलीम और अल्ताफ वालपाड़ी। सलीम 7 गेंदों के सामने 2 रन बनाकर और दूसरी तरफ 9 गेंदों पर 22 रन बनाकर अल्ताफ वालपाड़ी। पिछले मैच पर जो कमजोरी थी इनकी बल्लेबाजी के, इस मैच में तो पिछले मैच और इस मैच के दोनों के मिलाकर दिखाए हैं अपने बल्लेबाजी। 2 सिक्सर और उसके साथ जुड़ते हुए सिंगल्स रन। सलीम सुंदर शैली के साथ गेंद को फ्लिक कर दिए। ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बने हैं 30 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 ओवर 30 फॉर नो लॉस। 4 ओवर अभी भी बाकी और सलीम के लिए D1 की तरफ से मिलेंगे 500 रुपए के इनाम एक सिक्सर के लिए, और ये इनाम एक ही सिक्सर के लिए है। अगर आप 2 लगाते हैं तो 500 रुपए ही मिलेंगे। उन्होंने कहा है कि एक सिक्सर के लिए मैं दूंगा। तो बहुत बहुत धन्यवाद D1 के उस प्रोत्साहक को जिन्होंने 500 रुपए के धनराशि ऐलान किए हैं। और उसी तरह सलीम अंगरगुंडी के बल्लेबाजी के आनंद उठाते हुए मुस्तफ़ा इस मैच के तमाम योजनाओं में अपनी बड़ी मात्रा की भूमिका निभाए हैं, मेहनत सजाए हैं। हर काम के साथ मुस्तफ़ा की योजनाएं उनकी इजाजत के बगैर यहां पर एक कुर्सी भी हिलाना मुश्किल हो जाएंगे आपको। तो 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। बचे हुए 4 ओवर तो वापस सलमान के हाथ पर गेंद को सौंप दिए केवीसी के कप्तान। अब देखना यह है कि शुरुआत की ओवर के वो मजबूतीपन, वो विश्वास क्या दोबारा इस ओवर पर दिखा पाएंगे चमू। अगर दिखाते हैं तो मानना होगा उनकी गेंदबाजी की कदर को। और आने वाले दिनों पर भी सलमान चमू, अब तक तो आपने वाकई प्रशंसा लायक अपने प्रदर्शन दिखाए हैं। तो अब आने वाले बड़े बड़े प्रतियोगिता में अच्छे अच्छे टीमों के लिए आपको चुनना बिल्कुल कोई गलत बात नहीं होंगे आपकी गेंदबाजी की कदर देखने के बाद। तो इस बीच 22 के साथ एक सिंगल रन अबू बकर आपका और आरिफ जो कटे इस मैच के ऑन व्हील अंपायर और कई सारे कड़क नियमों को लागू करते हुए इस श्रृंखला में एनएफसी अंगरगुंडी इस श्रृंखला के तमाम नियमों की जिम्मेदारी अंपायरों के ऊपर सौंपते हुए संगठक मैदान पर होने वाले हर एक निर्धार को अंपायर फुल एंड फाइनल करेंगे और अंपायर के निर्धार के खिलाफ आवाज उठाने की मौका बिल्कुल नहीं किसी भी खिलाड़ी को। और इस श्रृंखला के नियम हैं, अगर कोई खिलाड़ी अंपायर के निर्धार के खिलाफ आवाज उठाते हैं और उनके वजह से मैच अगर स्थगित होते हैं तो सजा काटने के लिए तैयार रुकना होगा। और सजा क्या है पता है? 5 मिनट मैक्सिमम टाइम। अगर 5 मिनट तक आप उस समस्या के हाल ढूंढकर मैच के साथ नहीं जुड़ते हैं तो डिस्क्वालीफाई हो जाएंगे आप इस मैच से। केवल 10 खिलाड़ियां खेलने होंगे मैच। अगर दोबारा आप दोहराते हैं उस गलती को तो इस पूरी श्रृंखला से आपको बैन किए जाएंगे। ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद 35 रन, केवल 5 रन के ओवर। आरंभिक ओवर पर भी बने थे 5 रन। इस ओवर में भी उन्होंने दोबारा साबित किए कि भले ही मेरे ओवर के बाद रनों की संख्या कितने भी जुड़े हो स्कोरबोर्ड पर, लेकिन मेरे गेंदबाजी में जितने आप विश्वास रखते हैं उतने ही रन पर अब मैं अपनी क्षमता दिखाऊंगा। शुरुआत की ओवर पर 5 रन और इस ओवर पर भी, चौथे ओवर पर भी 5 रन खर्च करने के साथों साथ सलमान ने तो अपनी जिम्मेदारी सही मात्रा पर दिखाए। दूसरे और तीसरी ओवर के 2 महंगी ओवर के जो खर्चीलेपन, उस महंगेपन को संभालने के लिए और भी 2 ओवर करारा गेंदबाजी के साथ दिखाने की जरूरत है।
अगली मैच के लिए आजाद चक्काबेट्टू और U2 गाइस काटी पल्ला, दोनों टीमों के खिलाड़ी अपने सिग्नेचर यहां पर दाखिल करें और उसके बाद दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए कदम बढ़ाए स्टेज की तरफ। और वो आखिरी मैच होगा आरंभिक दिन के, मैच नंबर 10। 4 ओवर के समाप्ति के बाद 35 रन स्कोरबोर्ड पर दिखाने के बाद अब 5वें ओवर को लेकर साहिल केवाईसी काटीपल्ला के विश्वसनीय ऑलराउंडर लगभग 5 कदमों के इस्तेमाल के साथ गेंदबाजी दिखाते हैं, लेकिन इस बार लाइन खराब नजर आए, ऑफ स्टंप से काफी बाहर थे गेंद, तो वाइड बॉल के इशारा और 22 के साथ मिले और एक रन, 1+1, 2 मोर एडेड इन द टोटल, और टोटल स्कोर बने हैं 37। 18 गेंद अभी भी सुरक्षित बाकी। साहिल अल्ताफ वालपाड़ी और गेंद निकल पड़े सिक्सर की तरफ। इनकी बल्ले की जो लकड़ी है क्या इतनी भी मजबूत है कि गेंद से टकराने के साथों साथ वो इतनी रफ्तार के साथ निकल पड़ते हैं। मानना होगा इनके हाथों की वो ताकत को, टाइमिंग और पावर जिस तरह से इस्तेमाल करते हैं। और इस बार आउट हो चुके हैं एलबीडब्ल्यू के शिकार होते हुए। तो अल्ताफ वालपाड़ी 3 सिक्सर और एक बाउंड्री के साथ अपनी इनिंग समाप्त करने से पहले 31 रन के योगदान, 31 रन अल्ताफ के बल्लेबाजी पर काबिले तारीफ। 15 गेंदों पर 31 रन की भूमिका निभाकर पिछले मैच पर अपनी वैफल्यता को इस बार तो फटाका के रूप पर दिखाए हैं कि पिछले मैच की रन अगर कम लग रहे हैं तो इस मैच के कुछ रन पिछले मैच के हिसाब से गिन लीजिए। यह मानना है अल्ताफ के कि कभी कभी 19-20 वाली बात बन जाते हैं अच्छे खिलाड़ियों के साथ। तो अब अल्ताफ के निर्गमन के बाद पिछले मैच पर एनएफसी अंगरगुंडी के बल्लेबाजी के सहारे बने थे ये अशोक, सिंगल रनों के साथ साझेदारी बनाकर शुरुआत पर 4 विकेट गिरने के बाद जिस तरह से दबाव थे एनएफसी की बल्लेबाजी में, उस दबाव को हटा दिए थे अशोक ने। और इस बार भी देख लिए कितने विश्वास के साथ विकेट के पीछे रन चुराने की प्लानिंग बना रहे हैं। और एक सिंगल रन जुड़ने के बाद अब 44 ऑन द बोर्ड। साहिल आंखों के सामने गिरने वाली जुल्फों को हटाने के बाद ये गेंद और छेड़ दिए गेंद को एक्स्ट्रा कवर के एरिया पर। सलीम अंगरगुंडी, ज्यादातर मैचों में उनके विस्फोटक नजारे आपने देखे हैं और आज तो काफी ठंडे दिमाग से बल्लेबाजी करते हुए, क्योंकि दूसरी तरफ अल्ताफ वालपाड़ी की बल्ले के आवाज सुनने के बाद सिंगल रन के साथ स्ट्राइक रोटेट करने की जिम्मेदारी निभाया। और इस बार खतरा बन सकते थे, लेकिन फील्डर पहली झटके पर गेंद को उठाकर वापस करने में सफल नहीं रहे। तो ऐसे में अशोक के लिए यह एक जीवदान भी। 5वें ओवर के आखिरी गेंद, 45 पर 1 विकेट, वाइटम ओवर द विकेट से साहिल तैयार। और इस बार भी ऑफ स्टंप के एरिया पर गेंद, 1 रन तो समाप्त हो चुके हैं बल्ले के सहारे। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 46 रन, 9.20 के रन धारण, 9.20 पर ओवर, 46 रन। अशोक और सलीम अब देखना है कि 12 गेंदों में अब कितने रन जुड़ा पाएंगे। और अब तक बने हुए रनों की संख्या 46। इस 46 को देखते हुए यह मत सोच लीजिएगा कि 46 काफी है 7 ओवर पर। बचे हुए 2 ओवर पर रन बने या ना बने कोई फर्क नहीं होगा एनएफसी अंगरगुंडी को। अगर यह सोच है आपके दिमाग पर तो उस सोच को बदल लीजिएगा, क्योंकि केवाईसी बल्लेबाजी पर तो एक से बढ़कर एक मजबूत खिलाड़ियों को लाए हैं आज अपनी टीम में।
जुनैद जुन्नी लेग स्पिन के मात्र गेंदबाज। काटीपल्ला परिसर से जब से ये लेग स्पिन गेंदबाज के कैरियर शुरुआत हुए हैं क्रिकेट पर, छोटी उम्र में ही अपनी लेग स्पिन गेंदबाजी की झलक दिखाकर एक बेहतरीन गेंदबाज के नाम अपनी माथे पर चिपकाने के बाद पीछे मुड़कर बिल्कुल नहीं देखे हैं जुनैद ने। और काटीपल्ला परिसर के टीमों ने इतने विश्वास रखे हैं जुनैद की गेंदबाजी पर, कितने भी बड़े टीम क्यों ना हो उनके खिलाफ आखिरी मौके पर अगर छोटे रन की जरूरत है तो लेग स्पिन के इस्तेमाल के लिए जुनैद को दावत देते हैं। और वो जानते हैं कि जुनैद अपनी लेग स्पिन गेंदबाजी के साथ रन रोकने के काम ठीक ठाक निभाते हैं पिच पर। इस बार डॉट बॉल सलीम अंगरगुंडी, छठा ओवर के 5वीं गेंद सलीम के लिए, और इस बार भी लेग बिफोर के अपील, अंपायर से मिले पुरस्कार। जुनैद जुन्नी लेग स्पिन के वो कमाल लाइन ऑन लेंथ। अगले मैच के दोनों टीम आजाद चोक्कापेट्टू और U2 गाइस काटीपल्ला सिग्नेचर के लिए तुरंत दौड़कर आए। तो सलीम के विकेट लेग बिफोर के रू पर LBW के रू पर गिरने के बाद रन संख्या तो 49 रन 49। इस ओवर के 1 गेंद और आखिरी ओवर के 6 गेंद, 7 गेंदों पर अब रन बनाने के मौका है NFC के पास। अच्छी गेंद और जवाब भी मिड विकेट के एरिया पर खेलते हुए एक सिंगल रन के साथ विनोद पोलार्ड। ओवर की समाप्ति, छठे ओवर की समाप्ति के बाद अर्धशतक के आंकड़ा पूरा कर चुके हैं NFC अंगरगुंडी। 50 कम्स अप फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द कंप्लीशन ऑफ 6 ओवर। ಆಜಾದ್ ಚೊಕ್ಕಬೆಟ್ಟು ತಂಡದ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಹಸ್ತಾಕ್ಷರವನ್ನು ದಾಖಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮೈಕ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬಳಿ ಬರಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ U2 ಗಾಯ್ಸ್ ಕಾಟಿಪಳ್ಳ ತಮ್ಮ ಸದಸ್ಯರ ಹಸ್ತಾಕ್ಷರವನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ದಾಖಲಿಸಿ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೆ ತಾವು ಸಜ್ಜಾಗಬೇಕು. Kader, left-handed bowler. विनोद पोलार्ड और अशोक की जोड़ी मैदान पर खड़े हैं। मैच को देखते हुए मुस्तफा कह रहे हैं कि इन दोनों बल्लेबाजों के बल्ले से अगर सिक्सर निकल आए तो कुछ पुरस्कार देने के लायक बनेंगे, क्योंकि इन खिलाड़ियों के बारे में काफी सुने हैं हम, अब देखना चाहते हैं इन बल्लेबाजों की कदर को। तो मुस्तफा के वो चाहत, NFC को सपोर्ट करते हुए मुस्तफा के वो निरीक्षा क्या पूरा कर पाएंगे यहां पर अशोक या विनोद। रन संख्या बने हैं 52 रन, 52 ऑन द बोर्ड। विनोद पोलार्ड अगर सिक्सर लगाते हैं तो राजिक की तरफ से मिलेंगे 500 रुपए के धनराशि। राजिक अंगरगुंडी, विनोद पोलार्ड कोशिश कर रहे हैं कि उनके चाहने वालों के निरीक्षा के साथ जुड़ जाए, और जिस तरह से उन्हें ये नाम मिले हैं पोलार्ड, सिक्सरों के बरसात फैलाने के बाद ये नाम उनके नाम के साथ जुड़े हैं। विनोद पोलार्ड, कादर की अगली गेंद, अशोक इस बार उछालने के प्रयास बनाए लेकिन गति के वो परिवर्तन समझ नहीं पाए, और विकेट के पीछे छोटी सी जगह पर गेंद हिल रहे थे। KVC के खिलाड़ियां इस ठंडी मौसम में अपने शरीर के उस ठंडेपन को नहीं बिचा पाए हैं, तो धीमे गति के साथ उस गेंद को उठाने के प्रयास बनाए, और बदले में तो NFC के ये दोनों खिलाड़ियां तेजी के साथ 2 रन पूरे किए हैं। इस बार गेंद को स्वीप करने की कोशिश और गवाए मौका। 55 रन 2 विकेट के नुकसान के बाद आखिरी गेंद
तो आखिरी गेंद पर सिक्सर के लिए राजिक अंगरगुंडी की तरफ से 500 रुपए के इनाम विनोद पोलार्ड को, और उसके साथ मुस्तफा की तरफ से 100 रुपए के इनाम है। तो इस बार भी एलबीडब्ल्यू के सफलता मिले गेंदबाज को, और आरंभिक इनिंग्स पर एनएफसी अंगरगुंडी 56 रन बनाकर 57 रन के लक्ष्य, 56 is the total and 57 is the target from 42 deliveries। और आप देख रहे हैं एनएफसी अंगरगुंडी की प्रस्तुति पर एनएफसी ट्रॉफी 2024 पहले दिन के 9वीं मैच आप देख रहे हैं, और इस मैच के बाद आखिरी मैच होगा, एक जबरदस्त मैच। U2 गाइस काटीपल्ला और आजाद चोक्कबेट्टू और बी बॉयज अड़े कला के समागम, दो गांव के टैलेंटेड खिलाड़ियों के मिश्रण आपको नजर आएंगे आजाद चोक्कबेट्टू के टीम पर। जमील मिस्टर जमील, प्लीज रिपोर्ट टू द माइक स्टैंड। मुस्तफा वेटिंग फॉर यू। ಜಮೀಲ್ ರವರೇ ಎಲ್ಲಿದ್ರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಹತ್ರ ಬನ್ನಿ, ನಿಮ್ಮ ಅಲಿಯಾಕ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। सो एक तरफ के इनिंग समाप्त होने के बाद अब केवीसी काटीपल्ला अपने बल्लेबाजों को उतारेंगे मैदान में, और एनएफसी अंगरगुंडी विश्वसनीय रनों की संख्या जुड़ने के बाद स्कोरबोर्ड पर 57 जैसे रन टारगेट के रूप पर देने के बाद 57 is the target from 42 deliveries। इस श्रृंखला के सबसे बेहतर रनों की संख्या, अब तक तो 54 रन थे, टारगेट के रूप पर 55 हमने देखे हैं, लेकिन एनएफसी अंगरगुंडी इस दाखला को अपने नाम करते हुए अल्ताफ वालपाड़ी के वो 31 रन के विस्फोटक पारी, सलीम के वो सहमत वाली सिंगल रनों की बल्लेबाजी, आखिरी मौके पर अशोक और विनोद पोलार्ड के गेंद के साथ जुड़कर दिखाने वाले वो बल्लेबाजी, कुल मिलाकर सभी खिलाड़ियों के परिश्रम के साथ 56 बनाकर 57 रन के लक्ष्य पेश करने के बाद अब केवीसी काटीपल्ला अपने आरंभिक खिलाड़ियों को मैदान पर उतारेंगे। लेकिन मैं एनएफसी के गेंदबाजों को कह दो कि आप इस तरह के आत्मविश्वास पर मत रहिए कि 57 रन लक्ष्य है, नहीं होगा। कितने भी कोशिश किए तो वहां तक नहीं पहुंच पाएंगे। अगर इस तरह के ओवर कॉन्फिडेंस आपके दिमाग में है तो मैं कहूंगा उस कॉन्फिडेंस के नियंत्रण आपको होना चाहिए, क्योंकि केवीसी काटीपल्ला इस मैदान में अगर अपनी बल्लेबाजी पर, अपने विस्फोटक बल्लेबाजी की नजारा यहां पर पेश करने पर तैयार रुकते हैं तो वाकई फटाका उनकी बल्ले से भी निकल आ सकते हैं। जिस तरह से अल्ताफ वालपाड़ी की बल्ले से वो लंबे लंबे सिक्सर आपके सामने हुए। हर बार हम कहते हैं कि आपके विपक्षीय टीम बनाने वाले रनों की संख्या से 1 रन ज्यादा जीत के लिए आपको जरूरत पड़ेंगे। सवाल यह है कि आपके बल्लेबाजी विपक्षीय गेंदबाजों के खिलाफ 56 रन के बन सकते हैं, तो आपके विपक्षीय खिलाड़ियों के बल्ले से 57 क्यों नहीं बनते? नामुमकिन बिल्कुल नहीं है दोस्त। क्रिकेट पर नामुमकिन निश्चित रूप से यह दूर वाली बात है। विश्वास तो जीतने के आखिरी गेंद तक होना चाहिए आपके पास, तब जाकर कहीं ना कहीं उस जीत के हर एक का स्वाद जो है वो आपके साथ जुड़कर रहेंगे। तो आप समत काटीपल्ला अगले वीक्षक विवरण की तैयारी करते हुए एनएफसी अंगरगुंडी की गेंदबाजी खास करते हुए केवीसी काटीपल्ला के बारे में ज्यादा जानकारी रखने वाले समत काटीपल्ला एक एक खिलाड़ियों के अच्छेपन, गलतियां, सुधारण लाने के एक एक तरीका, इन बातों को आपको पहुंचाने के प्रयास करेंगे अपने वीक्षक विवरण के विश्लेषण पर। ಧನ್ಯವಾದ
ಸ್ಟಾರ್ ನವಾಜ್ರವರೇ, ಲಿಯಾಕತ್ ಹಾಗೂ ಹರೀಶ್ ಈಗಾಗಲೇ ಆರಂಭಿಕ ದಾಂಡಿಗರಾಗಿ ಬಂದಿದ್ದು ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತವನ್ನು ಯು2 ಗಾಯ್ಸ್ ತಂಡದ ಆಟಗಾರರು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತಮ್ಮ ಹಸ್ತಾಕ್ಷರವನ್ನು ದಾಖಲಿಸಿ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೆ ತಾವು ಸಜ್ಜಾಗಬೇಕು. ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿಗೆ ಲಿಯಾಕತ್ ರವರ ಸ್ಫೋಟಕ ಆಟ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. 2 ಓಟದೊಂದಿಗೆ ಲಿಯಾಕತ್ ತಮ್ಮ ಆಟವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಲಿಯಾಕತ್ ದಾಂಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1 ಓಟದೊಂದಿಗೆ ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಿಗೆ ಲಿಯಾಕತ್ ಬಂದರೆ 3ರಲ್ಲಿ ಲಿಯಾಕತ್ ಇದ್ದರೆ ಹರೀಶ್ ಈಗ ತಾನೇ ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 57 ರನ್ನಿನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸವಾಲನ್ನು ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಮಂಜು ಕವಿದ ಆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ, ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ತಂಪೆರಗಿಸುವ ಈ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಆದ KYC ಕಾಟಿಬಳ್ಳ. ಈ ಬಾರಿ ಎಸ್ತಗಾರ ದೀಕ್ಷಿತ್. ಸೊಗಸಾದ ಆಟ ಹರೀಶ್ ರವರಿಂದ. ಆದರೆ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಕ ಚೆಂಡನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡರೂ ಯಾವುದೇ ಅಪಾಯ ಇಲ್ಲ. ಹರೀಶ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಆಟ ಇದು. ಆಕರ್ಷಕ ಶೈಲಿಯ ಹೊಡೆತದೊಂದಿಗೆ 2 ಓಟವನ್ನು ಹರೀಶ್ ಮಾಡುತ್ತಲೇ ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ 5 ಓಟವನ್ನು ಸೇರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ, 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಇದೆ. ದೀಕ್ಷಿತ್ ಎಸೆಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ, ಹರೀಶ್ ದಾಂಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ. ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಹೊಡೆತ ಇದು ಆಕರ್ಷಕ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ. ಆದರೆ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಕ 1 ಓಟವನ್ನು ಮಾಡುತ್ತಲೇ ಪ್ರಥಮ ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ. ದೀಕ್ಷಿತ್ ರವರ ಓವರಿನಲ್ಲಿ 6 ಓಟಗಳು ಬಂದಿದೆ. ಲಿಯಾಕತ್ ಹಾಗೂ ಹರೀಶ್ ದ್ವಿತೀಯ ಓವರಿಗಾಗಿ ತಮ್ಮ ಆಟವನ್ನು ಕಾದಿರಿಸಿದ್ದಾರೆ. ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತ ಎದುರಿದೆ. ಆದರೂ ಈ 2 ಗರ್ಜಿಸುವ ಸಿಂಹಗಳು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಕ್ರೀಸಲ್ಲಿರ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಈ ಪಂದ್ಯವನ್ನು ನಾವು ನಿರಾಕರಿಸುವಂತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಪಂದ್ಯಕ್ಕೆ ಜೀವ ಕೊಡುವ 2 ಆಟಗಾರರು ಕ್ರೀಸಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಹರೀಶ್, ನಾವು ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಹರೀಶ್ ರವರನ್ನು ಕಂಡಿದ್ವಿ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಲಿಯಾಕತ್. ಹೋದಲ್ಲೆಲ್ಲ ತನ್ನ ಆಟವನ್ನು ಪ್ರಗತಿಗೊಳಿಸುತ್ತಾ ಬಂದ ಓರ್ವ ಆಟಗಾರ ಈ ಲಿಯಾಕತ್. ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಲೀಂ ಎಸೆಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ. ಪ್ರಥಮ ಎಸೆತವನ್ನು ಸಲೀಂ ಚೆಂಡಿನೊಂದಿಗೆ ಹರೀಶ್ ರವರಿಗೆ. ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಆಟ ಹರೀಶ್ ರವರ ಆಟವನ್ನು ಮನರಂಜಿಸ್ತಾ ಇದೆ ಮೈದಾನ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಈ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಹರೀಶ್ ರವರ ಆ ಹೊಡೆತದ ಭಂಗಿ ನಿಜವಾಗಿಯೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಭಾಳಷ್ಟು ತದೇಕ ಚಿತ್ತದಿಂದ ನೋಡುವಂತೆ ಮಾಡಿದೆ. ಸಲೀಂ ಈ ಬಾರಿ ಲಿಯಾಕತ್ ತಮ್ಮದೇ ಆದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ದಂಡನ್ನು ಒತ್ತಿದ್ರು. ಹರೀಶ್ ಇಲ್ಲಿ ಓಟದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಹರೀಶ್ 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಓಡಿ ತಮ್ಮ ವಿಕೆಟನ್ನು ಒಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಹರೀಶ್ ರವರ ನಿರ್ಗಮನ 8 ಓಟಕ್ಕೆ 1 ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಂಡಿದೆ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳ. ಹರೀಶ್ ರವರ ನಿರ್ಗಮನದೊಂದಿಗೆ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳದ ಪಾಳಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಮುಖ. ಲಿಯಾಕತ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿರುವಾಗ ಸಲೀಂ ತನ್ನ ಓವರಿನ 3ನೇ ಎಸೆತವನ್ನು ಎಸೆಯಬೇಕಾಗಿದೆ. ಮುಜಮ್ಮಿಲ್ ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. ಸಲೀಂ ರವರ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 8 ಓಟ ಬಂದಿದೆ. ಇದು 2ನೇ ಓವರಿನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ಇನ್ನು 3 ಎಸೆತ ಈ ಓವರಿನಲ್ಲಿ ಬಾಕಿ ಇದೆ.
ತೀರ್ಪುಗಾರರೇ, ಆ ಔಟಿಗೆ ಮೂರನೇ ಅಂಪೈರ್ಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಧನ್ಯವಾದ. ಮೂರನೇ ಅಂಪೈರ್ಗೆ ಮನವಿ ಇದೆ ಸ್ಟೆಂಪ್ ಔಟಿಗಾಗಿ. ಮೂರನೇ ತೀರ್ಪುಗಾರ ಅದನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾಟ್ ಔಟ್ ಎಂಬ ತೀರ್ಪು ಬಂದಿದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಲಿಯಾಕತ್ ರವರ ಆಟ ಮುಂದುವರಿಯುತ್ತಾ ಇದೆ. 3 ಎಸೆತ ಬಾಕಿ. ಸಲೀಂ ದ್ವಿತೀಯ ಓವರಿನಲ್ಲಿ 3 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಇದೆ. ಲಿಯಾಕತ್ ಅತ್ಯುತ್ತಮ ಶೈಲಿಯ ಹೊಡೆತ, ಇದು ನೇರ ಗುರಿ ಬಿದ್ದಿದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಅಪಾಯಿತು. 1 ಓಟದೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನವನ್ನು ತುಂಬಿದ್ದಾರೆ ಲಿಯಾಕತ್. 4 ಎಸೆತ ಪೂರ್ತಿಯಾಗಿದೆ. ಪವರ್ ಪ್ಲೇ ಆಟದ 2 ಎಸೆತ ಬಾಕಿ. ಮುಜಮ್ಮಿಲ್ ದಾಂಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೊಡಿಬಡಿಯ ದಾಂಡಿಗ ಮುಜಮ್ಮಿಲ್. ಇಲ್ಲಿ ಘರ್ಜನೆಯ ಹೊಡೆತ ಅದಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ. ಮುಜಮ್ಮಿಲ್ ರವರಿಗೆ ಸಲೀಂ ಎಸ್ತಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಲವಾದ ಹೊಡೆತ. ಇಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಕ ಚೆಂಡನ್ನು ಹಿಡಿಯುವಷ್ಟರಲ್ಲಿ 1 ಓಟವನ್ನು ಓಡಿ ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯ. 10 ಓಟ ಬಂದಿದೆ 2 ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ. ಇನ್ನು 5 ಓವರಿನ ಆಟ ಬಾಕಿ. 5 ಓವರಿನಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿದೆ 47 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. 47 ಬೇಕಾಗಿದೆ ಉಳಿದ 30 ಎಸೆತದಲ್ಲಿ. 47 ರನ್ನಿನ ಆ ಸುದೀರ್ಘ ಹೋರಾಟವನ್ನು ಸವಾಲಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದರೆ
ಕ್ರಿಕೆಟಿನಲ್ಲಿ ಅಸಾಧ್ಯ ಎನ್ನುವುದು ಯಾವತ್ತೂ ಇಲ್ಲ. ಅದರಲ್ಲೂ ಲಿಯಾಕತ್ ಕ್ರೀಸಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಬಾಕಿಯಾಗಿರುವಾಗ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಮುಜಮ್ಮಿಲ್ ವಿನೋದ್ ಎಸೆಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ 3ನೇ ಓವರಿನ ಪ್ರಾರಂಭ. ವಿನೋದ್, ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಇಲ್ಲಿ ಗರ್ಜಿಸುವ ಹೊಡೆತ. ಆದರೆ 13 ನಂಬರಿನ ಬನಿಯಾನುದಾರ ಮನ್ಸೂರ್ ಚೆಂಡಿಗಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದರು. ಓರ್ವ ಅತ್ಯುತ್ತಮ ಕ್ಷೇತ್ರರಕ್ಷಕ ಮನ್ಸೂರ್ ಅದನ್ನು ಸುಲಭ ಕ್ಯಾಚನ್ನಾಗಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಲೇ ಅರ್ಭಟಕ್ಕೆ ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಔಟ್ ಆಗುವುದರೊಂದಿಗೆ ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಹತ್ತಿದೆ, 2 ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಂಡಿದೆ. ಶಾಫಿ ಹೊಸ ಆಟಗಾರ, ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ಮತ್ತೋರ್ವ ಹೊಡಿಬಡಿಯ ದಾಂಡಿಗನ ಆಗಮನವಾಗಿದೆ. ಆಜಾದ್ ಯೂತ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಹಾಗೂ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬಾಲಾ ತಂಡಗಳ ನಡುವೆ ನಡೆದ ಆ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಕಾಳಗದಲ್ಲಿ ಶಾಫಿಯವರ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಪಂದ್ಯದ ಚಿತ್ರಣವನ್ನು ಬದಲಿಸಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಶಾಫಿ ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಗುಡುಗುತ್ತಾರೋ ಇದು ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿದೆ. ಎಸೆಗಾರ ಮತ್ತೆ ವಿನೋದ್ ಚೆಂಡಿನೊಂದಿಗೆ 3ನೇ ಬಾರಿ. ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. ವಿನೋದ್ರವರ ಎಸೆಗಾರಿಕೆ ಆಟಗಾರನನ್ನು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಫ್ ಸೈಡ್ನಿಂದ ಬಹಳ ದೂರ ಇತ್ತು ಚೆಂಡು. ಅಡ್ಡ ಚೆಂಡು +1, 2 ಓಟಗಳು ಬಹುಮಾನವಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. 12 ತಂಡದ ಒಟ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ. ವಿನೋದ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಲಿಯಾಕತ್ ಔಟ್. ಸ್ಟಂಪ್ ಔಟ್ಗೆ ಬಲಿಯಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲಿಯಾಕತ್ರವರ ನಿರ್ಗಮನ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ವಿನೋದ್ ತಮ್ಮ ಖಾತೆಗೆ 1 ವಿಕೆಟನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮನ್ಸೂರ್ ಅವರ ಆಗಮನವಾಗಿದೆ. ಮನ್ಸೂರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿರುವಾಗ ಈ ಒಂದು ಸುದೀರ್ಘ ಸವಾಲನ್ನು ಮನ್ಸೂರ್ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತಂಡವನ್ನು ವಿಜಯದ ಹೊಸ್ತಿಲಿಗೆ ಕೊಂಡೊಯ್ಯುತ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಿಗಾ ಇಟ್ಟು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮನ್ಸೂರ್ ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದವರು. ಈ ಪರಿಸರದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕಣ್ಣಿನ ಅಂಚಲ್ಲಿ ಮನ್ಸೂರ್ರವರ ಆ ಹೊಡೆತ ಇನ್ನೂ ಅಚ್ಚಳಿಯದೆ ಉಳಿದಿರಬಹುದು. ಅದು ನಜರ್ 9th ಬ್ಲಾಕ್ ತಂಡದ ಎದುರು 1 ಎಸೆತಕ್ಕೆ 4 ಬೇಕಾಗಿದ್ದಾಗ ಆ ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮ ಶೈಲಿಯ ಬೌಂಡರಿಯೊಂದಿಗೆ ಆ ಪಂದ್ಯವನ್ನು ಜಯಿಸಿದ್ದು ಅದು ಇದೇ ಮೈದಾನದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಎಸೆತಕ್ಕೆ ಮನ್ಸೂರ್ರವರ ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 3 ವಿಕೆಟ್ಗಳನ್ನು ವಿನೋದ್ ತಮ್ಮದಾಗಿರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಓವರಿನಲ್ಲಿ. ಆ ಎಸೆತದ ಭಂಗಿ ನೋಡಿ ಎಷ್ಟೊಂದು ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿತ್ತಂದರೆ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿರುವು ಪಡೆಯುತ್ತಾ ಹೋದ ಚೆಂಡು ನೇರ ವಿಕೆಟಿಗೆ ಸ್ಪರ್ಶಿಸಿದೆ. ಮನ್ಸೂರ್ ಔಟ್ ಆಗುವುದರೊಂದಿಗೆ ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲಿ ವಿನೋದ್ರವರಿಗಿದೆ. ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ 1 ಓಟ ಕೊಟ್ಟು 3 ವಿಕೆಟ್ ಪಡೆಯುತ್ತಲೇ ಪಂದ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೂಡ ವಿನೋದ್ ಪಡೆದಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ಕಿಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ವಿನೋದ್ರವರಿಗೆ. 12 ಓಟದಲ್ಲಿ 4 ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಂಡು ಶೋಚನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳ.
ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ ಶಬಾಜ್. ಕೆನರಾ ಯೂತ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಎಂಬ ತಂಡದ ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮ ಗರಿ ಇದು. ಶಬಾಜ್ ಭಾಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಆ ತಂಡದ ನಾಯಕನಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಪಂದ್ಯಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ತಂಡವರು. ಕೆನರಾ ಯೂತ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಎಂಬ ಸಂಸ್ಥೆಗೆ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಬಂದಿರುವುದು ಇದು ಓರ್ವ ಒಂದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡಿದ ಸಾಧನೆಯ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕೂದಲೆಲೆಯಲ್ಲಿ ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಅವಕಾಶ ತಪ್ಪಿದೆ ವಿನೋದ್ರವರದ್ದು. ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯ 3ನೇ ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 12 ರನ್ನಿಗೆ 4 ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಂಡು ಶೋಚನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳ. 45 ಬೇಕಾಗಿದೆ 4 ಓವರ್ಗಳಲ್ಲಿ. ಕಾಟಿಪಳ್ಳ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ಬಸ್ ಸಂಖ್ಯೆಯಾಗಿದೆ 45. ಆ 45 ಸಂಖ್ಯೆಯ ಬಸ್ ನಂಬರಿನ ಅಂಕೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಿಜಯದ ಹೊಡೆತವನ್ನಾಗಿ ಹೊಡೆಯಬೇಕಾಗತ್ತೆ KYC. ಸಾಧ್ಯವೇ? ಕ್ರಿಕೆಟಿನಲ್ಲಿ ಅಸಾಧ್ಯ ಅನ್ನೋದು ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಹೊಡಿಬಡಿಯ ದಾಂಡಿಗ ಶಾಫಿ ಇರುವಾಗ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಶವಾಜ್ ಎನ್ನುವ ಆ ಅತ್ಯುತ್ತಮ ಆಟಗಾರನಿರುವಾಗ ಅಸಾಧ್ಯ ಕ್ರಿಕೆಟಿನಲ್ಲಿ ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ದೀಕ್ಷಿತ್ ಪ್ರಥಮ ಎಸೆತವನ್ನು ಅಡ್ಡಚೆಂಡಾಗಿ ಎಸೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಥಮ ಓವರಿನಲ್ಲಿ ಕೇವಲ 6 ಓಟಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದ್ದರು ದೀಕ್ಷಿತ್. ಮುಂದುವರಿಯುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಶೈಲಿಯ ಆಟ ಇದಾಗಿದ್ದು ಯಾವುದೇ ಓಟಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ದೀಕ್ಷಿತ್. ಅತ್ಯುತ್ತಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಣೆಯೊಂದಿಗೆ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ದೀಕ್ಷಿತ್ 13 ಓಟ, ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಆಟ. ಶಾಫಿ ಒಂದೊಂದು ಹೊಡೆತದ ಭಂಗಿಯೂ ಕೂಡ ಮೈನವಿರೇಳಿಸುವಂತಿದೆ. ಅತ್ಯುತ್ತಮ ಶೈಲಿ ಆಟಗಾರ ಈ ಶಾಫಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ದೀಕ್ಷಿತ್ ಚೆಂಡಿನೊಂದಿಗೆ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. ಶಬಾಜ್ ದಂಡಿನೊಂದಿಗೆ ಪ್ರಹಾರ ನಡೆಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. 4ನೇ ಬಾರಿ ಔಟ್ ಎಂಬ ತೀರ್ಪು ಬಂದಿದೆ. ಶಬಾಜ್ ಔಟ್. LBW ಮನವಿಗೆ ಬಲಿಯಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶಬಾಜ್. ಶಬಾಜ್ ರವರ ನಿರ್ಗಮನ 5ನೇ ವಿಕೆಟ್ ಪತನಗೊಳ್ತಾ ಇದೆ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳ. ಐದನೇ ಎಸೆತವನ್ನು ಎಡಗೈ ದಾಂಡಿಗ, ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ಅಬ್ದುಲ್ ಖಾದರ್ ದಂಡಿನೊಂದಿಗೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ದೀಕ್ಷಿತ್ ಎಸೆಯಬೇಕಾಗಿದೆ 5ನೇ ಎಸೆತವನ್ನು. ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಸುಸಜ್ಜಿತಗೊಳಿಸುತ್ತಾ ದೀಕ್ಷಿತ್ ದೀಕ್ಷಿತ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಖಾದರ್ ದಂಡಿನೊಂದಿಗೆ ಒಂಟಿ ಓಟವನ್ನು ಸದ್ದಿಲ್ಲದೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ ದೀಕ್ಷಿತ್ ತನ್ನ 4ನೇ ಓವರಿನಲ್ಲಿ. ಓಡೋಡಿ ಬಂದು ದೀಕ್ಷಿತ್ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತಲೇ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಗಳಿಕೆಯಲ್ಲಿದೆ ಈಗ 5 ವಿಕೆಟ್ ನಷ್ಟವಾಗಿದೆ. ದೊಡ್ಡ ಸವಾಲಿದೆ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳ ತಂಡದ ಎದುರು. NFC ಅಂಗರಗುಂಡಿ ಅಲ್ತಾಫ್ ವಾಲ್ಪಾಡಿಯವರ ಆ ಅರ್ಭಟದ ಮುಂದೆ ನುಚ್ಚು ನೂರಾಗಿದೆ ಎಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಸಲ್ಮಾನ್ 2 ಓವರ್ಗಳಲ್ಲಿ 10 ಓಟಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನೀಡಿದ್ದು ಅದು ತಂಡದ ಒಂದು ಸಮಾಧಾನದ ಸುದ್ದಿಯಾದರೆ ಉಳಿದದ್ದೆಲ್ಲವೂ ಕಾಕತಾಳೀಯ. ಅಲ್ತಾಫ್ ವಾಲ್ಪಾಡಿ 32 ಓಟಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇ ಈ ಪಂದ್ಯದ ತಿರುವು ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಖಾದರ್
ಭಾಳ ರಕ್ಷಣಾತ್ಮಕವಾಗಿ ತಂಡಕ್ಕೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಒದಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವಿನೋದ್ ಅವರ ಆ ವಿಶೇಷತೆ ಎತ್ತವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ತುದಿಗಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ ಮೈದಾನ. ವಿನೋದ್ ಈ ಬಾರಿ ಚೆಂಡನ್ನು ಚುಕ್ಕಿಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 5ನೇ ಓವರಿನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ವಿನೋದ್ 3ನೇ ಬಾರಿ ಖಾದರ್ ಅವರಿಗೆ ನೇರಗೂಟಕ್ಕೆ ವಿನೋದ್ ಪಡೆಯುತ್ತಿರುವ 5ನೇ ವಿಕೆಟ್ ಆಗಿದೆ. ಇದು 4ನೇ ವಿಕೆಟ್ ಆಗಿದೆ ವಿನೋದ್ ಪಡೆಯುತ್ತಿರುವುದಿದು. ಪ್ರಥಮ ಓವರಿನಲ್ಲಿ 3 ವಿಕೆಟ್ ಪಡೆದಿದ್ದರು ವಿನೋದ್. ಈ ದ್ವಿತೀಯ ತಮ್ಮ ಕೋಟಾದ ಕೊನೆಯ ಓವರಿನಲ್ಲಿ ಖಾದರ್ ಅವರನ್ನು ಔಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಥಮ ಓವರಿನಲ್ಲಿ ಕೇವಲ 2 ಓಟವನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದ್ದರು ವಿನೋದ್. 3 ವಿಕೆಟ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ಪಡೆದಿದ್ದರು. ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಪಡೆದ ಪಂದ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿ ಲೆಗ್ ಬೈ ನಿಶಾನಿಯೊಂದಿಗೆ 1 ಓಟ ಅನ್ನೋದು ಅಬೂಬಕ್ಕರ್ ತೀರ್ಪುಗಾರರ ತೀರ್ಪು. 2 ಎಸೆತ ಬಾಕಿ. 5ನೇ ಓವರಿನಲ್ಲಿ 2 ಎಸೆತ ಬಾಕಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಫ್ ಸೈಡ್ನಿಂದ ತೀರಾ ಹೊರಗಿತ್ತು ಚೆಂಡು. ವಿನೋದ್ ಇಲ್ಲಿ ಚಮತ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೈದಾನದಲ್ಲಿ. 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ. ಲೆಗ್ ಸೈಡ್ನಿಂದ ಹೊರಗಿದ್ದ ಚೆಂಡು ಓವರ್ ಆಗಿದೆ. ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ. 5 ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಸಂಖ್ಯೆ 16 ಓಟಕ್ಕೆ 6 ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಂಡಿದೆ. ಎಸೆಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಶೈಲೇಶ್ NFC ಅಂಗರಗುಂಡಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲ ತನ್ನ ತಂಡವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತದೋ ಪ್ರಥಮ ಓವರನ್ನು ಎಸೆಯಲು ಶೈಲೇಶ್ ಬರ್ತಾರೆ. ಅದು ಒಂದು ಅದೃಷ್ಟದ ರೂಪವಾಗಿದೆ ಶೈಲೇಶ್ ರವರ ಎಸೆತ. ಪ್ರಥಮ ಎಸೆತಕ್ಕೆ 1 ಓಟ ಶೈಲೇಶ್. 17 ಬಂದಿದೆ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ. ಯೂಟು ಗಾಯ್ಸ್ ಹಾಗೂ ಆಜಾದ್ ಚೊಕ್ಕಬೆಟ್ಟು ಎರಡೂ ತಂಡದ ನಾಯಕರು ನಾಣ್ಯ ಚಿಮ್ಮಿಗೆಗಾಗಿ ಬನ್ನಿ. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಕ್ಕಾಗಿ ಶೈಲೇಶ್ ಲೆಗ್ ಸೈಡ್ನಿಂದ ಹೊರಗಿದ್ದ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಜುನೈದ್ ದಾಂಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಶೈಲೇಶ್ ಬಹಳ ದೂರ ಇದ್ದ ಚೆಂಡು. ತೀರ್ಪುಗಾರ ಆರೀಫ್ ಅದನ್ನು ಅಡ್ಡ ಚೆಂಡು ಎಂದು ತೀರ್ಮಾನಿಸಿದ್ದಾರೆ. ಶೈಲೇಶ್ ಎಸೆತದೊಂದಿಗೆ ಶಾಫಿ ದಾಂಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. 2 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಶೈಲೇಶ್ ರವರ ಓವರಿನಲ್ಲಿ. 6ನೇ ಓವರ್ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಓಟ ಶಾಫಿಯವರಿಗಾದರೆ 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಶೈಲೇಶ್ ರವರಿಗೆ. 6ನೇ ಓವರಿನ ಕೊನೆ ಎಸೆತ 21 ತಂಡದ ಒಟ್ಟು ಸಂಖ್ಯೆ. ದಂಡನ್ನು ತಿರುಗಿಸಿ ಹೊಡೆಯುವ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿದ್ದರು ಜುನೈದ್. 1 ಓಟ ಪೂರ್ತಿಯಾಗಿದೆ ಲೆಗ್ ಬೈ ನಿಶಾನಿಯೊಂದಿಗೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಓವರ್ ಕೂಡ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ. 6 ಓವರಿನ ಸಮಾಪ್ತಿ. 21 ರನ್ನಿಗೆ 6 ವಿಕೆಟ್ ಕಳೆದುಕೊಂಡಿದೆ KYC ಕಾಟಿಪ್ಪಳ್ಳ. ಕೊನೆಯ 1 ಓವರ್ ಬಾಕಿ ಇದೆ. ಪವಾಡ ಸಂಭವಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಗೆಲ್ಲಬೇಕಾದರೆ KYC ತಂಡಕ್ಕೆ.
ಜುನೈ ಸ್ಟ್ರೈಕರ್ ಎಂಡಲ್ಲಿ ಆಜಾದ್ ಚೊಕ್ಕಬೆಟ್ಟು ಹಾಗೂ ಯು2 ಗಾಯ್ಸ್ ಕಾಟಿಪಳ್ಳ. ಆರು ಎಸೆತ ಬಾಕಿ ಇದೆ. ಕೊನೆಯ ಓವರ್ ಎಸೆಯಲು NFC ಅಂಗರಗುಂಡಿ ಪರವಾಗಿ ರಕ್ಷಕ್ ಚೆಂಡನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ದಾಂಪತ್ಯ ಜೀವನದ ಕನಸು ಕಾಣುತ್ತಿರುವ ಜುನೈದ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಚೆಂಡಿಗಾಗಿ ರಕ್ಷಕ್. ಪ್ರಥಮ ಚೆಂಡನ್ನು ದಂಡಿಸುವ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿದ್ದರೂ ಒಂದು ಓಟ ಬಂದಿದೆ. ಆಜಾದ್ ಚೊಕ್ಕಬೆಟ್ಟು ಕೊನೆಯ ಪಂದ್ಯದ ನಾಣ್ಯ ಚಿಮ್ಮಿಗೆಯನ್ನು ಗೆದ್ದುಕೊಂಡಿದೆ. ಅಭಿನಂದನೆಗಳು. ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿ ರಕ್ಷಕ್. ಕೊನೆಯ ಓವರಿನ ದ್ವಿತೀಯ ಎಸೆತವನ್ನು ರಕ್ಷಕ್ ಚೆಂಡಿನೊಂದಿಗೆ. ಶಾಫಿ ಒಂದು ಓಟವನ್ನು ಮಾಡುತ್ತಲೇ ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಬದಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 4 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಇದೆ ಜುನೈದ್ ಎಸೆಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ. ಇಪ್ಪತ್ತ 3 ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ. ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದೆ. ರಕ್ಷಕ್ ಚೆಂಡಿನೊಂದಿಗೆ ಜುನೈದ್ರವರಿಗೆ. ಎರಡು ಎಸೆತ ಬಾಕಿ. ರಕ್ಷಕ್ ಅತ್ಯುತ್ತಮ ಎಸೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಲೇ ತೀರ್ಪುಗಾರ ಅಬೂಬಕರ್ ಅವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಜುನೈದ್ ಔಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಎಸೆತ ಬಾಕಿ ಇದೆ. ಕೊನೆಯ ಎಸೆತವನ್ನು ಎದುರಿಸಲು ಹೊಸ ಆಟಗಾರ ಕ್ರೀಸಿಗಿಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ ರಶೀದ್ KYC ಎಂಬ ಒಂದು ತಂಡದಲ್ಲಿ ಓರ್ವ ಆಧಾರ ಸ್ತಂಭ. ಇದು ಎಲ್ಲಿ ತಂಡದ ಆಟಗಾರರ ಕೊರತೆ ಇರುತ್ತದೋ, ಎಲ್ಲಿ ಆಟಗಾರರನ್ನು ಸಂತೈಸುವ ಕ್ಷಣ ಇರುತ್ತದೋ, ಎಲ್ಲಿ ಆಟಗಾರರ ಆ ಕೆಡುಕನ್ನು ನಿವಾರಿಸಲು ಅವಶ್ಯಕತೆ ಬೀಳುತ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ರಶೀದ್ KYC ತಂಡದ ಪಾಲಾಗ್ತಾರೆ. ಭಾಳಷ್ಟು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದವರು ಈ ರಕ್ಷಕ್ರವರ ಕೊನೆಯ ಎಸೆತವನ್ನು ಔಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ರಶೀದ್. ಇದರೊಂದಿಗೆ ಈ ಪಂದ್ಯವನ್ನು NFC ಅಂಗರಗುಂಡಿ ಗೆದ್ದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ತೀಕ್ಷ್ಣಗತಿಯ ಹೋರಾಟವನ್ನು ನೀಡಿ ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ದ್ವಿತೀಯ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಹೋರಾಟದ ರೂಪವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ KYC ಕಾಟಿಪಳ್ಳ ತಂಡವನ್ನು ಈ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕೂಟದಿಂದ ವಿದಾಯ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಧನ್ಯವಾದ. ಈ ಪಂದ್ಯ